हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 27 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? आजच्या एपिसोडमध्ये नम्रताने पुन्हा एकदा ईश्वरीची वाट लावली आहे. ईश्वरीच्या साडीमध्ये मोठा डाग पाडलाय. त्यामुळे आता या स्पर्धेत शेवटच्या राऊंडमध्ये काय करायचं हा प्रश्न ईश्वरी आणि अर्णवला पडलाय. आणि दुसरीकडे राजेशने चक्क ईश्वरी आणि अर्णवच्या ट्रॉलीखाली बॉम्ब प्लांट केलाय. आणि आता ईश्वरी आणि अर्णवच्या चिंधड्या होणार याची 100% खात्री राजेशला पटली आहे. आणि इकडे अर्णव आणि ईश्वरीचा जीव वाचवण्यासाठी रमाकांत रस्त्याने धावत पळत सुटलाय. मग रमाकांत वेळेवर पोहोचणार का? अर्णव ईश्वरीचा जीव वाचवणार का? अर्णव ईश्वरी या स्पर्धेत भाग तरी कसा घेतील? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी ही किचनमध्ये असते आणि स्वयंपाकाची तयारी करत असते. तिने स्पर्धेसाठी लागणारा स्वयंपाकसुद्धा बनवलेला असतो. त्याचबरोबर घरातील सगळ्यांचा नाश्ता आणि जेवणाची सुद्धा ती तयारी करत असते. आकाश तिला विचारतो, ईश्वरी हे सगळं तू एकटीने करतीयेस, नम्रता तुझ्या मदतीला नाही आली का? ईश्वरी सांगते, सकाळपासून नमुताई येथे आलीच नाही. आकाश म्हणतो, ठीक आहे, मी पाहून येतो. ईश्वरी तिचं काम सुरू ठेवते आणि आकाश आपल्या रूममध्ये येतो तर नम्रता अजूनही मस्त झोपलेली असते. आकाश तिला उठवतो, नम्रता उठ लवकर, आपल्याला उशीर होतोय, तुझी किती तयारी बाकी आहे? नम्रता म्हणते, आकाश झोपू द्या मला. आकाश म्हणतो, अरे झोपू द्या काय? कालपर्यंत तूच मला म्हणत होतीस ना की तुम्ही स्पर्धेसाठी सिरियस नाही आहात आणि तूच येथे झोपलीये. उठ लवकर, उठ उठ लवकर. तिथे पहा, ईश्वरीने स्वतःचा स्वयंपाक बनवलाय, घरच्यांसाठी नाश्ता बनवलाय, संध्याकाळचं जेवण बनवलंय आणि तू येथे झोपलेलीच आहे. हे ऐकून नम्रता खूप चिडते. ईश्वरीचं नाव ऐकताच तिचे डोळे खाटकन उघडतात आणि ती उठून बसते. आकाशवर चिडून म्हणते, सकाळी सकाळी त्या ईश्वरीचं कौतुक करण्याची काही गरज आहे का? तू खूप चुकीचं करतोय आकाश. आकाश चिडून म्हणतो, नम्रता हा काय टोन आहे? तू स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत नाहीये म्हणून मी तुला उठवतोय आणि तू माझ्यावरच चिडतीये. तर नम्रता चिडून म्हणते, सर तुम्ही माझ्यावर का चिडताय? एकतर मी उशिरा उठले, मग तुम्हाला तयारी करता येत नाही का? तुम्ही तयारी केली असती तर काय फरक पडला असता? आकाश म्हणतो, मी कशी तयारी करणार आहे? फूडचं सगळं तू करणार आहे, मी फॅशनचं करणार आहे, मला फूडमधलं काय कळतं? नम्रता म्हणते, काय कळतं म्हणजे? थोडीफार तयारी केली असती तर काय फरक पडला असता? आकाश चिडून म्हणतो, तू ना काय बोलते तुझं तुला कळत नाहीये, तुझी रात्रभर झोप नीट झाली नाहीये वाटतं, चल लवकर तयारीला लाग. नम्रता खूप चिडते आणि रागारागाने रूमच्या बाहेर जाते. आकाशला समजतं आता ही जाऊन किचनमध्ये काहीतरी गोंधळ घालणार, त्यामुळे आकाश तिच्या मागे मागे जातो. इकडे ईश्वरीची तयारी सुरू असते. नम्रता तेथे येते आणि म्हणते, इशू लवकर बाजूला हो, म्हणजे एकतर उशिरा उठायचं आणि नंतर घाई करायची. नम्रता एक डबा घेते, मला खूप तयारी करायची, मला खूप तयारी करायची. ईश्वरी विचारते, ताई काय झालंय? नम्रता म्हणते, काय झालंय म्हणजे? मला उशीर झालाय, मला माझे सगळे पदार्थ बनवायचेत अजून, तू हो बाजूला. ईश्वरी म्हणते, नमुताई थांब थांब थोड्या वेळ. पण नम्रता काही ऐकत नाही. गॅसवरचा कुकर बाजूला करून ठेवते. तेवढ्यात आकाश तेथे येतो. ईश्वरी म्हणते, नमुताई आपल्याला घरच्यांच्या जेवणाचं नाश्त्याचं सुद्धा पाहावं लागेल ना? तर नम्रता चिडून म्हणते, इशू तू जाणून बुजून मला अडथळा आणतेस ना? ईश्वरी म्हणते, मी ताई काही करत नाहीये. आकाश चिडून म्हणतो, नम्रता काय बोलतेस तू हे? तर नम्रता म्हणते, बरोबरच बोलते मी आकाश, आता मला किचन हवंय, मला गॅस शेगडी हवी आहे, मला माझे सगळे पदार्थ बनवायचे आणि ईश्वरीला सगळ्यांचं जेवण बनवायचंय, सगळे बाहेर जेवतील ना, हे माझं काम होणं जास्त महत्त्वाचं आहे. आकाश तुम्ही एक काम करा, स्टोर रूममध्ये जा, तेथून एक शेगडी घेऊन या, माझी वेगळी शेगडी असली की मला लवकर काम करता येईल. आकाश विचारतो, व्हॉट? तर ईश्वरी चिडून म्हणते, नाही ताई, वेगळी शेगडी नाही, आपल्या घरामध्ये आजपर्यंत कधीही 2 शेगड्या वापरल्या गेलेल्या नाहीयेत आणि तुला वेगळ्या शेगडीचा अर्थ कळतोय का? तुला तो कळतोय असं मला चांगलंच ठाऊक आहे. नम्रता चिडून म्हणते, इशू यावेळेस 2 वेगळी घरं, घरात फूड, 2 शेगड्या, 2 संसार हा सगळा विचार करण्याचा वेळ नाहीये. प्रॅक्टिकल विचार कर. जर 2 शेगड्या असतील तर तू तुझं काम करू शकशील, मी माझं काम करेल, दोघींचीही कामं होतील, कोणालाही उशीर होणार नाही. ईश्वरी ही गप्प बसते आणि नम्रता आकाशला म्हणते, आकाश तोपर्यंत तुम्ही शेगडी घेऊन या, मी फ्रेश होऊन येते. असं म्हणून नम्रता तेथून निघून जाते.
ईश्वरी डोक्याला हात मारून घेते आणि आकाश तिला शांत करतो. जाऊ दे, ती तशीच आहे, ती काही सुधारणार नाहीये. पण नम्रताचं हे वागणं ईश्वरीला बिलकुल आवडलेलं नसतं. तिला कळतच नाही की नम्रता असं का वागतीये. आणि इकडे स्पर्धेच्या ठिकाणी राजेश पोहोचलेला असतो. राजेशने हाऊसकीपिंग स्टाफचा गणवेश घातलेला असतो. डोक्यावर टोपी, तोंडावर मास्क अशी सगळी त्याची तयारी असते. पण तेवढ्यात राजेशची नजर पोलीस हवालदारावर जाते. पोलीस हवालदार सुद्धा तेथे असतो आणि या चट्ट्यापट्ट्यांबरोबर त्याच्या गप्पा सुरू असतात. राजेश खूप घाबरतो आणि या हवालदाराची नजर चुकून तेथे अर्णव ईश्वरीची रूम असते या रूमचा दरवाजा तो उघडण्याचा प्रयत्न करतो. चावी लावून तो दरवाजा उघडत असतो, पण त्याच्याकडून काय दरवाजा उघडत नाही. आणि तेवढ्यात या हवालदारची नजर राजेशवर पडते. हा माणूस रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे हवालदाराला संशय येतो आणि हवालदार राजेश जवळ येतो आणि विचारतो, ए कोण आहेस रे तू? राजेश खूप घाबरतो आणि त्याच वेळेस वल्लरी तेथे येते. आता बाकीचे सगळे घरी आहेत, पण वल्लरी कार्यक्रमाच्या ठिकाणी लवकर येऊन पोहोचली आहे, कारण तिला राजेशला वाचवायचं आहे ना. आणि राजेश हवालदाराकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, साहेब मी हाऊसकीपिंग स्टाफ आहे, या रूमची साफसफाई करायची ना, म्हणून मध्ये चाललोय. हे सगळं पाहून वल्लरीला समजतं की आता राजेशची वाट लागणार आहे. हवालदार विचारतो, तुझं आय डी कार्ड कुठे? आय डी कार्ड दाखव. राजेश म्हणतो, आय डी कार्ड आहे ना खिशातच आहे, दाखवतो. असं म्हणून राजेश आपले सगळे खिसे चेक करतो, पण त्याच्याकडे काही आय डी कार्ड वगैरे नसतं. वल्लरी हे सगळं पाहत असते. हवालदार म्हणतो, अरे दाखव ना लवकर. राजेश म्हणतो, सॉरी साहेब, मी आता लॉकर रूममध्ये पॅन्ट चेंज केली ना, त्याच्यामध्येच ते राहून गेलं. मी येतो ना घेऊन, तुम्हाला हवं असेल तर. हवालदार म्हणतो, ते तर मला हवंयच आहे, पण आधी तू तो मास्क काढ, मला तुझा चेहरा पाहायचा आहे. राजेशच्या पायाखालची जमीनच सरकते. वल्लरी आणि दोन हे चट्टूबट्टू राजेशकडेच पाहत असतात. राजेश म्हणतो, साहेब ते मला थोडं व्हायरल इन्फेक्शन झालंय ना, म्हणून हा मास्क लावलाय. मास्क नाही काढला तर चालेल का? हवालदार चिडून म्हणतो, मास्क काढतोय का मी काढू? राजेश म्हणतो, नाही नाही साहेब, काढतो मी. राजेश खूप घाबरतो, कारण मास्क काढला म्हणजे त्याचा खेळ संपला. आणि वल्लरीसुद्धा घाबरते की जर राजेश पोलिसांच्या ताब्यात सापडला म्हणजे आपला प्लॅनसुद्धा फूस झाला. वल्लरी घाबरते आणि काय करू असा विचार करते. इकडे घरी सगळ्यांची तयारी झालेली असते. आजी ईश्वरीला मस्त साखर देते आणि ईश्वरीला म्हणते, नक्की तू यशस्वी होशील. या आधीच्या राऊंडमध्ये जेवढी मेहनत केली आहे त्यापेक्षा जास्त मेहनत या राऊंडमध्ये कर. ईश्वरी आजीचा नमस्कार करते. तेवढ्यात नम्रता आणि अंजली तेथे येतात. आजी नम्रताला सुद्धा देते साखर. नम्रता आजीच्या पाया पडते. अंजली म्हणते, अरे वा, झाली का सगळी तयारी? माझ्या दोन्ही वहिनी तर आल्या आहेत, पण माझे दोन्ही भाऊ कुठे आहेत? अंजलीला ईश्वरी सांगते, येतील, त्यांना आमच्यापेक्षा जास्त वेळ लागतो तयार व्हायला. आणि मामा तेथे येतो. मामा, अंजली सगळे खूप खुश असतात. आणि ईश्वरी ही नम्रताला सांगते, नमुताई तू एक काम कर, तू ये ना, तुझा साऊथ इंडियन थीम आहे ना, तर जेथे तुझं साऊथ इंडियन फूड असेल ना, त्याच्या बाजूला एक मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणि एक ऊद ठेव, म्हणजे एकदम साऊथ इंडियन फील येईल. ही आयडिया नम्रताला आवडते. आणि आजी म्हणते, अरे वा ईश्वरी, स्पर्धा आहे तरीसुद्धा तू स्वतःचा नाही तर दुसऱ्यांचा विचार करते. खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो. हे ऐकून ईश्वरी तर खुश होते, पण नम्रताच्या नाकपुड्या मात्र जळतात. तिचा खूप जळफळाट होतो. नम्रता विचार करते, वा इशू वा, मी माझं पाहून घेईल ना, तू कशाला मला सल्ले देतीयेस? आणि तू जाणून बुजून सगळ्यांसमोर मला हा सल्ला दिला, कारण सगळ्यांनी तुझं कौतुक करायला पाहिजे. कौतुकासाठी हपापलेली आहेस तू. फक्त सगळ्यांसमोर सल्ले द्यायचे आणि स्वतःचं कौतुक करून घ्यायचं, एवढंच जमतं तुला. आणि नम्रता मनात हाच विचार करत असते. तर मामा म्हणतो, अरे पण तुमचे नवरे कुठे आहेत? ते काही तयार होऊन आले नाहीयेत. तेवढ्यात अर्णव आणि आकाश दोघेही आपल्या रूममधून तेथे येतात. अंजली म्हणते, अरे वा, माझे दोन्ही भाऊ सुद्धा किती हँडसम दिसत आहे. तर मामा म्हणतो, बस झालं, तुझे भाऊ खूप हँडसम आहे माहिती आहे मला, पण ते डेकोरेशनचं काय आहे ते सांगा मला. तर सगळे म्हणतात, त्याची आमची तयारी झाली आहे. मामा म्हणतो, आणि आज अर्णव ईश्वरीबरोबर मी जाणार आहे स्पर्धेच्या ठिकाणी, कारण हे नेहमी स्टेजवर लेट येतात. आज मी त्यांना आपल्याबरोबर घेऊन जाणार आहे. सगळेजण हसतात. मामा म्हणतो, हसायचं काय त्यामध्ये? खरं आहे ना, अख्खं जग वेळेवर पोहोचतं, आम्ही प्रेक्षकसुद्धा वेळेवर पोहोचतो, पण हे स्पर्धक काही वेळेवर पोहोचत नाही. अर्णव चल. तेवढ्यात अर्णवला एक कॉल येतो. नेहमीप्रमाणे शिर्केचा कॉल असतो.
अर्णव सांगतो, हो शिर्के, आम्ही पोहोचतोय तेथे. अर्णव म्हणतो, चला सगळे. आणि मग मामा अर्णवला घेऊन जातो. आकाश, अंजली, आजीसुद्धा जातात. फक्त ईश्वरी आणि नम्रता तेथे असतात. ईश्वरी म्हणते, नमुताई सगळं चेक करून घे बरं का, सगळं काही घेतलं की नाही. आणि नम्रता भामट्यासारखी उभी असते. तिचा काहीतरी प्लॅन असतो, घाणेरडा प्लॅन. ईश्वरी सगळं चेक करते आणि म्हणते, अरे देवा, एक्स्ट्रा डबा घ्यायचा राहिला, मी एक्स्ट्रा डबा घेऊन येते, तोपर्यंत तू चेक कर. नम्रता हो म्हणते. ईश्वरी डबा घ्यायला किचनमध्ये जाते आणि हीच संधी साधून नम्रताच्या पर्समध्ये एक फेविकॉलचा डबा असतो. नम्रता हा फेविकॉलचा डबा काढते आणि ईश्वरीच्या बॅगमध्ये तिची साडी ठेवलेली असते, जी तिला तेथे प्रेझेंट करायची आहे. आणि नम्रता चक्क या साडीमध्ये हा फेविकॉल टाकून देते, म्हणजे साडीला मोठा डाग लागेल आणि मग सगळं काही आलबेल होणार. नम्रता लगेच ही साडी तशीच ठेवून देते. ईश्वरी परत येते आणि विचारते, केलं सगळं चेक? नम्रता सांगते, हो केलं ना, सगळं ठीक आहे, चला आता जाऊया आपण. ईश्वरी बाहेर निघून जाते आणि नम्रता चिडून मनातल्या मनात विचार करते, इशू आता बस झालं, तुझं कौतुक ऐकून ऐकून माझ्या कानाला वीट आला होता. आता तू हरणार आणि मी जिंकणार आणि या घराची आदर्श सून म्हणून सगळीकडे मिरवणार. असा विचार करून नम्रता भलतीच खुश होते. आणि इकडे राजेश हा नाईलाजाने आपल्या चेहऱ्यावरचा मास्क काढणार. तेवढ्यात वल्लरी पुढे येते आणि म्हणते, ए तू इथे काय करतोय रे? आमची रूम किती घाण आहे, तेवढी साफ करून घे बरं लवकर. राजेश चेहऱ्यावरचा मास्क काही काढत नाही आणि हवालदार विचारतो, मॅडम तुम्ही याला ओळखता का? तर वल्लरी सांगते, हो साहेब, आमची रूम हाच रोज साफ करतो ना, आज त्याने साफ केली नाहीये म्हणून त्याला मी सांगतेय. नमस्कार साहेब, मी वल्लरी पाटील, आकाश टेक्सटाईल आहे ना त्यांचे मालक आकाश पाटील यांची आई. हे दोन चट्टूबट्टू येतात आणि म्हणतात, हो साहेब, या खरं बोलताय. राजेश म्हणतो, हो मॅडम, मी जातो साफसफाई करायला. वल्लरी म्हणते, काय जातो जातो म्हणतोयस, जा ना लवकर, किती उशीर करतोयस. राजेश जाणार इतक्यात हवालदार म्हणतो, आणि हो ID कार्ड घाल बरं का. राजेश हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. मग वल्लरी या हवालदाराला विचारते, हवालदार साहेब काय झालं, आज चांगलीच तुम्ही टाईट सिक्युरिटी ठेवली आहे. तर हवालदार सांगतो, काय आहे ना मॅडम, सध्या आहे ना एक खूप डेंजर गुन्हेगार जेलमधून पळून गेलाय आणि आम्हाला त्याला शोधायची ड्युटी लावली आहे, म्हणून आम्ही सगळीकडे चेक करतोय. तुम्ही सुद्धा जपून राहा बरं का, तो गुन्हेगार आहे ना लई डेंजर आहे. वल्लरी म्हणते, हो साहेब, तुम्ही काळजी करू नका, आम्ही लक्ष ठेवू आणि आम्हाला काही कळलं तर तुम्हाला नक्की सांगू. पण हवालदाराला काही माहिती आहे, ही वल्लरीच एक नंबरची भामटी आहे आणि त्याला मिळालेली आहे. हवालदार तेथून निघून जातो. वल्लरी भलतीच खुश होते की मी शेवटी या राजेशला वाचवलंच. हवालदार निघून गेल्यानंतर वल्लरीसुद्धा आपल्या रूममध्ये जाते. आणि इकडे थोड्या वेळानंतर स्पर्धेच्या ठिकाणी सगळे स्पर्धक पोहोचलेले असतात. ईश्वरी आणि अर्णव कधी नव्हे ते स्पर्धेपेक्षा वेळेच्या आधी वेळेत पोहोचलेले असतात. ईश्वरी, अर्णव, आकाश, नम्रता, बाकीचे ते सौदामिनी क्रिएशन, सिल्क क्रेस्ट क्रिएशन हे सगळे तेथे पोहोचलेले असतात आणि आपापल्या साड्यांची, डेकोरेशनची सगळी काही तयारी करत असतात. सगळ्यांच्या गप्पा गोष्टी सुरू असतात. एकदम डेंजर टेन्शन आलेलं असतं सगळ्यांना. चला चला आता शेवटचा राऊंड आहे, फायनल आहे, असं तसं. आणि तेवढ्यात जी येते, म्हणजे आपली अँकर. आणि अँकर सर्वांना सांगते, वेलकम ऑल, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्टार ग्लोब्स प्रेझेंट फूड अँड फॅशन राऊंडच्या शेवटच्या फेरीमध्ये. आज आपल्या फायनल राऊंडची शेवटची फेरी आहे आणि आज आपल्याला कळणार की 100 बिलियनचं इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळणार, ही स्पर्धा कोण जिंकणार. सगळे जोरजोरात टाळ्या वाजवतात आणि जी सांगते, आजचा राऊंड खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आज दोन्ही कंटेस्टंट एकत्रच खेळणार आहेत. एकीकडे तुम्हाला भारतातील कोणत्याही रिजनची संस्कृती दाखवायची आहे आपल्या फूडमधून आणि फॅशनमधून, पण हे दोन्ही एकमेकांना कनेक्टेड असायला हवे. आपले सगळे कंटेस्टंट ही संस्कृती दाखवतील आणि मग त्यांना मार्क्स मिळतील. याआधी झालेला राऊंड आणि हा राऊंड, या दोन्ही राऊंडचे मार्क्स हे टॅली केले जातील आणि ज्या कोणाला सगळ्यात जास्त मार्क्स असतील तो जिंकणार ही फूड अँड फॅशन स्पर्धा. सगळेजण खूप खुश होतात, टाळ्या वाजवतात. ईश्वरी, अर्णव, आकाश, नम्रता आणि बाकीचे दोघे सगळ्यांना आपणच जिंकू असा कॉन्फिडन्स वाटत असतो. इकडे वल्लरी ही राजेशला आपल्या रूममध्ये घेऊन येते. राजेश मान खाली घालून उभा असतो. वल्लरी त्याच्यावर चांगलं तोंडसुख घेते.
काय रे मूर्खा, आता पकडला गेला असताना. काल तर मला आणि सौदामिनीला खूप बोलत होता की तुमचे प्लॅन असेन, तुमचे प्लॅन तसेन, त्यामुळेच मी आलोय बॉम्ब फोडायला आणि चिंधड्या चिंधड्या करतो. आणि अशा चिंधड्या करणारे का रे नालायका, ग्रीन रूममध्ये बॉम्ब ठेवणारे, त्यांच्याबरोबर आपल्या सगळ्यांच्या मग चिंधड्या होतील. तुझं काही डोकं चालतं की नाही मूर्ख कुठला. राजेश सगळं गुपचूप ऐकून घेत असतो आणि वल्लरी म्हणते, एक नंबरचा बिंडोक आहे तू बिंडोक. आत्ता पोलिसांच्या ताब्यात गेला असता ना, परत जेलमध्ये गेला असता. माझ्यामुळे वाचलाय तू. राजेश चिडून म्हणतो, अय मला बोलायचं नाही बरं का, आणि तुझ्यामुळे वाचलोय म्हणून तू वाटेल ते बोलशील आणि मी ऐकून घेईल, असं होत नाही. वल्लरी चिडून म्हणते, असंच होतं, माझ्यामुळे वाचलाय, नाही तर गेला असता 12च्या भावात. राजेश म्हणतो, एक तर तुम्ही दोघी फेल झाल्या म्हणून मला जेल तोडून बाहेर यावं लागलं, आणि बॉम्ब ठेवणं एवढं तुला सोपं वाटलं का? तुला माहिती आहे का बॉम्ब कसा ठेवतात? ठेव तू. वल्लरी म्हणते, मी कशाला ठेवू? तू ठेव ना, ते तुझं काम आहे, माझं काम नाही आहे. तर राजेश म्हणतो, मग एवढी अक्कल आहे ना की ते माझं काम आहे, तर माझं काम मला करू दे. मला अक्कल शिकवायची नाही, नाहीतर आहे ना इथंच तुला मारून टाकेल, इथंच तुझा गळा दाबेल, तुझा खेळ येथेच संपवेल. आणि तुला मारायला ना मला बॉम्बची गरज नाही आहे, तुझा गळा दाबीन ना दोन्ही हातानी तरी तू मरशील, एवढं लक्षात ठेव. वल्लरी चिडून म्हणते, ए माझ्यावर घसरायचं नाही, आणि मला मारणं एवढं सोपं नाही आहे, तुझ्यासारखे लई मारले आजपर्यंत. राजेश म्हणतो, हो का? मग ह्या अर्णव ईश्वरीला का नाही मारता आलं? तेथे तर गप्प बसली. आता गप्प बसायचं, मला माझा प्लॅन करू द्यायचा, मला अक्कल नाही शिकवायची, नाहीतर तुला मी सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. वल्लरीचा चेहराच पांढरा पडतो. या राजेशची पंगा घेऊन फायदा नाही आहे हे तिच्या लक्षात येतं. राजेश म्हणतो, बॉम्ब लपवणं, बॉम्ब लावणं एवढं सोपं काम नाही आहे, पण मी ते करणार. आणि आज त्या ईश्वरी आणि अर्णवच्या चिंधड्या चिंधड्या होणार, दोघंसुद्धा मरणार, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून राजेश हा पुन्हा एकदा तोंडाला मास्क लावतो आणि तेथून निघून जातो. वल्लरी खूप घाबरलेली असते. या राजेशचा प्लॅन यशस्वी होईल की नाही अशी भीती तिला वाटते. दुसरीकडे उदयकांत हा रात्रभर मस्त दारू बिरू पार्टी बिर्टी करून अजूनही झोपलेला असतो. रमाकांतला काही झोप येत नाही. रमाकांत विचार करतो, हा उदयकांत अजूनही का झोपलाय? एकतर हा येथे असल्यामुळे मला कुठे जाता सुद्धा येत नाहीये. हा लवकरात लवकर उठायला हवा. मला कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन अर्णव आणि ईश्वरीला उठवायचंय. आणि तेवढ्यात उदयकांतचा मोबाईल वाजतो. त्यामुळे उदयकांतला जाग येते. उदयकांत फोन उचलतो. वल्लरीने त्याला फोन केलेला असतो. उदयकांत सांगतो, अरे हो, तू पत्ता पाठवलाय ना, पोहोचतो मी तेथे, टेन्शन घेऊ नको. आणि तो वल्लरीशी बोलत असतो. रमाकांत हे सगळं ऐकतो. रमाकांतला वाटतं हीच ती योग्य संधी. रमाकांत लगेच आपले हात पाय सोडून घेतो आणि तेथेच लपून बसतो. इकडे स्पर्धेला सुरुवात झालेली असते आणि जी सर्वांना सांगते की या स्पर्धेसाठी तुम्हाला फक्त 1 तासाचा वेळ मिळणार आहे. या 1 तासातच तुम्हाला तुमचं फूड आणि तुमची फॅशन हे सगळं प्रेझेंट करायचं आहे. आता थोडाही वेळ दडू नका, लगेच कामाला लागा. आणि सगळे आपल्या कामाला सुरुवात करतात. इकडे उदयकांत हा आपल्या रूममध्ये येऊन पाहतो तर तेथे रमाकांत नसतो. उदयकांतला मोठा धक्काच बसतो. अरे देवा, हा रमाकांत कोठे गेला? दारूने घात केला माझा, दारूने घात केला. मला त्याचे हात सोडायला नव्हते पाहिजे. मी त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला आणि त्याने मला फसवलं. रमाकांत, पण रमाकांत तर बाहेर गेला नाहीये, कदाचित तो येथेच लपून बसला असेल. असं म्हणून उदयकांत त्याला आवाज देतो, ए दादा, ये लवकर बाहेर. दादा लवकर बाहेर ये, उगाच फुकटचा मरशील माझ्या हातून, माझ्याशी पंगा घेऊ नको. दादा लवकर बाहेर ये. आणि तेवढ्यात रमाकांत उदयकांतवर झडप घालतो. त्याला मागच्या बाजूने पकडतो, त्याची मानच पकडतो आणि म्हणतो, उदयकांत, मी तुला सोडणार नाहीये. तू मला आणि माझ्या कुटुंबाला खूप त्रास दिलाय. उदयकांत स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण रमाकांत खूप चिडलेला असतो, त्याला काही सोडत नाही. रमाकांत म्हणतो, तुझ्यामुळे माझी मुलं लहानपणी अनाथ झाली, त्यांचे हाल झाले, माझ्या बायकोने आत्महत्या केली, आणि आताही तू माझ्या मुलाचा जीव घ्यायला निघालाय. मी तुला सोडणार नाही. रमाकांत उदयकांतला खाली बेडवर पाडतो आणि मग त्याच्या उरावर बसून दे दनादन दे दनादन त्याला चांगलाच कुटून काढतो आणि म्हणतो, आता मी चाललो येथून. रमाकांत उदयकांतचा मोबाईल घेऊन तेथून बाहेर पळून जातो. उदयकांत हा कसा बसा
पडत झडत आपलं भलं मोठं शरीर घेऊन त्याच्या मागे धावतो. आणि इकडे जीजी ही सगळ्या कंटेस्टंटला सांगते, चला तर मग फूड अँड फॅशन राऊंडच्या शेवटच्या फेरीला सुरुवात होतीये. तुमच्याकडे फक्त 1 तास आहे. थोडाही वेळ दडू नका आणि ॲज सून ॲज पॉसिबल तुमचं प्रेझेंटेशन तयार करा. आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. स्पर्धेची तयारी होते. सगळेजण आपापली तयारी करू लागतात. तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकमेकांना म्हणतात की आपण आता कोणत्या स्ट्रॅटेजीने काम करायचंय ते आपली स्ट्रॅटेजी ठरवत असतात. सगळेजण आपापलं काम करत असतात. तेवढ्यात सौदामिनी तिच्या कंटेस्टंटला कॉल करते आणि म्हणते, अमृता, मी जसं सांगितलंय ना तसंच करायचं. आज काही झालं तरी ईश्वरी आणि अर्णव जिंकू शकणार नाहीये. मी तुमच्यासाठी वेगळा प्लॅन तयार केलाय. ही अमृता म्हणते, थँक्यू मॅम, थँक्यू, आणि ती फोन कट करते. सौदामिनी खूप खुश होते की आज सौदामिनी क्रिएशनच जिंकणार. आणि इकडे रमाकांत हा रस्त्याने धावत पळत सुटलेला असतो. पुन्हा एकदा त्याची मॅरेथॉन स्पर्धा सुरू झालेली असते. थोडा धावतो, थकतो, दम घेतो, परत थोडा धावतो, परत थोडा धावतो, अशी त्याची मॅरेथॉन सुरूच असते. आणि इकडे ईश्वरी आपली साडी उघडून पाहते. ही साडी पाहताच ईश्वरीला जबर धक्का बसतो. ईश्वरी हे अर्णवला सुद्धा दाखवते. नम्रता चोर नजरेने हे सगळं पाहत असते. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर, आपल्या साडीवर किती मोठा डाग पडलाय. हा डाग पाहून अर्णव सुद्धा खूप घाबरतो. नम्रताच या दोघांकडे लक्ष असतं. ईश्वरी घाबरून म्हणते, सर, आता काय करायचं? साडीला डाग लागला, आता काय करायचं? अर्णव म्हणतो, मी सिंदूर, शांत हो, एवढं टेन्शन घेऊ नकोस, आपण दुसरी साडी अरेंज करूया. ईश्वरी म्हणते, नाही सर, असं नाही जमणार. या साडीला साजेसे दागिने मी आणले, आपलं फूड वगैरे सगळ्या साडीशीच रिलेटेड आहे. मी घरून निघले तेव्हा साडी चांगली होती. अचानक या डाग कसा लागला? डाग कसा लागला हेच ईश्वरी आणि अर्णवला समजत नाही. ईश्वरी खूप घाबरते, टेन्शनमध्ये येते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, थांब, मला विचार करू दे. चल, आपण आपल्या रूममध्ये जाऊया. ईश्वरी आणि अर्णव रूममध्ये निघून जातात. आकाश विचार करतो, हे दोघे रूममध्ये का गेले? आकाश म्हणतो, नम्रता थांब, मी पाहून येतो. तर नम्रता त्याला थांबवते आणि म्हणते, नाही आकाश सर, तुम्ही कुठेही जायचं नाहीये. मागच्या वेळेस सुद्धा तुम्ही असं केलं आणि आपण थर्ड आलो. यावेळेस तुम्ही आपल्या स्पर्धेवर लक्ष द्या. अर्णव जिजू आहेत ना, ते पाहून घेतील, ते त्यांचं करतील, आपण आपलं करूया. आकाशचा नाईलाज होतो आणि आकाश तेथेच थांबतो. बाकीचे स्पर्धक सुद्धा आपली तयारी करत असतात आणि नम्रता एखाद्या राक्षसींसारखी हसू लागते. आजकाल त्या नम्रताचा खूप राग येतोय, एवढं मात्र नक्की. आणि इकडे रमाकांत हा धावत पळत असतो. त्याच्या हातात उदयकांतचा फोन असतो. तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की त्या वल्लरीने उदयकांतला स्पर्धेचा पत्ता पाठवला होता. आणि रमाकांत मॅप लावतो आणि या स्पर्धेच्या ठिकाणी जायला निघतो. आणि इकडे स्पर्धेच्या ठिकाणी सगळ्या कंटेस्टंटची तयारी सुरू असते. नम्रता ही आकाशकडे वाकड्या नजरेने पाहत असते. आणि आपला राजेश हा बॉम्ब घेऊन या स्पर्धेच्या मुख्य स्थळी येतो. तेथे बाकीचे सगळे व्हॉलेंटियर आपापलं काम करत असतात. आणि राजेश विचार करतो, हीच ती योग्य वेळ आणि हीच ती योग्य जागा जेथे मी बॉम्ब प्लांट करू शकतो आणि माझा उद्देश पूर्ण होईल. आज ईश्वरी आणि अर्णवच्या चिंधड्या होणारच, असा विचार करून हा राजेश खूप खुश होतो. आपला प्लॅन सक्सेसफुल होईल याची त्याला गॅरंटी असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. नम्रताने पुन्हा एकदा ईश्वरीची वाट लावली आहे आणि ईश्वरी तिच्यावर आंधळा विश्वास ठेवतीये आणि हा आंधळा विश्वासच तिला नडतोय, एवढं मात्र नक्की. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू ईश्वरीला खूप जास्त टेन्शन येईल. अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या रूममध्ये असतील आणि ईश्वरी ही अर्णवला म्हणेल, सर, आता काय करायचं? आपलं साडी खराब झाली आहे, आपल्याला सेम टू सेम साडी कशी मिळणार? आणि आपण जर साडी प्रेझेंट नाही केली तर आपण या स्पर्धेत कसा भाग घेणार? शेवटच्या राऊंडमध्ये हे सगळं काय घडलं? अर्णवला सुद्धा खूप टेन्शन येईल की आता काय करायचं. आणि इकडे सौदामिनी ही राजेशला कॉल करून विचारेल, तू बॉम्ब प्लांट केलाय का? कोठे बॉम्ब प्लांट केला? आणि राजेश तिला सांगणार, अर्णव आणि ईश्वरीच्या ट्रॉली खाली. आता ते दोघे हवेत उडून जाणार. हे ऐकून सौदामिनी खूप खुश होईल आणि
इकडे ईश्वरी ही अर्णवला सांगेल, सर माझ्याकडे एक आयडिया आहे, ती आयडिया आपण केली तर आपण या संकटातून नक्की बाहेर पडू शकतो. अर्णव विचारेल काय, आणि ईश्वरी अर्णवला आपली आयडिया, आपला प्लॅन सांगणार. मग आता हा प्लॅन काय आहे हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळेल. आणि इकडे राजेश सौदामिनीला कॉलवर सांगणार की मी अशा ठिकाणी बॉम्ब लावला आहे ज्यामुळे अर्णव आणि ईश्वरी या जगातून नाहीसे होतील आणि आपला प्लॅन यशस्वी होईल. आणि राजेश बूम बॉम धडाम असे एक्सप्रेशन देईल, असे आवाज काढणार. त्यामुळे सौदामिनी खुश होणार की शेवटी माझा उद्देश पूर्ण होईलच. मग आता काय होईल, ईश्वरी आणि अर्णव या सगळ्या संकटातून पार जात ही स्पर्धा जिंकणार का? नम्रताचं हरलेलं तोंड पाहायचंय एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.